नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता गुड मॉर्निंग नाही, जवळजवळ 10:30 वाजलेले आहेत. तर सगळं काम वगैरे झालेलं आहे, जेवण पण झालेलं आहे. आज काय व्हिडिओ काढला नाही, पोरींना काढा म्हणलं तरी काढला नाही. आणि आता जेवण झाले तर थोडंसं काहीतरी गोड खावं म्हणून लाडू खाण्यासाठी आले होते. तर हे आपले शेंगदाणे गुळाचे लाडू. इथं शेंगदाणे गुळ तीळ आणि तूप. मी 2-3 किलोची ऑर्डर द्यायची होती, तर मी घरी पण एक्स्ट्रा 1-1.5 किलोचे बनवले होते. एवढा डब्बा भरला होता. पोरी ही आपल्या जाता येता खातात म्हणून बनवले होते. आणि लाडू पण छान झालेले इथं. पोरी आहेत इकडं. जेवण केल्यानंतर गोड काहीतरी खावं वाटतं. आणि पोरींचं कसं लोळायचं चाललंय. काय तसलं माकड उडे मांडू उड्या मारायच्या बंद कर. अनुष्का उठून बस की. जेवले तर कशी लोळतात जीवन. बस इकडे पुढं अंधारातून, इकडे पुढं अंधारातून. आता झोप आता दिवसभर. आणि काल तर ना सकाळी उठली तर माझ्या झोपच जाईल. झोपच यायची. पप्पा म्हणायचं का झोप झाली का मला झोपच जात नव्हती. पप्पाच पण झोपतात. नको नका खाऊ तुम्ही कोणी. कटाळ्यात पोरी लाडू खाऊन. नेनो तुला का नेने तो का अवतार केला न्यानो. अजून डोकी ही कोणाची मी आज पण राहिले विचारायचं. पण लोळत होती त्याच्यामुळे मी विचारलेलं पण बर. कसं लागतं लाडू? छान लागतंय. काय पण खोटं बोलते. तर काय असं ते वातावरण छान झालेलं आहे. कपडे वगैरे धुवून काढायचेत मला. आज सुरुवात करावं वाटते. 2-3 पोती आहेत ते धुवून टाकावं म्हणजे उद्या गोधड्या वगैरे धुईला. ऊन काय एवढं कडक ऊन पडलेलं नाही, असं शिरवाळच आहे. ती कपडे वाळत नाही, उगं तसं आंबट वास येतो कपड्यांचा. म्हणून काय करावं ते कळा नाही, पण धुवावं लागणार आहे ते. असं होतंय का असं. तर तिकडं पलीकडं आपल्याला कोथिंबीर भाजी टाकायची. वांग्याची झाडं तर इतकी मस्त आल्यात ना, इतकी वांगी लागल्यात त्याला विचारूच नका. लय वांगी लागल्यात वांग्याच्या झाडाला. वांगी आत पण आहेत वांगीने. तोडली तर एक पाठीभर सापडते. आता तोडते आणि इथं सगळ्यांना देऊन टाकते भाजींना. काल परवा आत्यांनी पण नेलते, राशीनला निघाले होते तेव्हा चांगली 4-5 किलो नेली होती वांगी. आणि मस्त भाजी होती. आम्ही एक पण त्याला म्हणजे औषध वगैरे काय मारलेलं नाही. कसलं ते काय म्हणतात ते खया वगैरे तसं काय सुद्धा नाही टाकलेलं. तर पाण्यावरती ती झाडं आलेली इथं. तर असू द्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय सगळ्यांना.